पहिला बॉल आहे दरम्यान इथे हाणं चालू होते. पहिल्या बॉलसाठी बेतवडे सी टीमनं टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं किरवली बी टीमला. सौरभ पाटील आहे. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. स्ट्रायकर एंडला रोशन आणि तेजस पाटील बंधू आहेत दोन्ही एंडकडे. पुढचा बॉल सौरभचा ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. गॅप भरपूर मोठा आहे. बॉल थांबणार नाहीये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार आहे. आला या बॉलवरती रोशन पाटीलनं स्वतःचा आणि संघाचं खातं उघडलं गेलंय. सामना क्रमांक 3 आहे. किरवली विपक्ष बेतवडे असा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. दरम्यान दोन संघादरम्यान सामना क्रमांक 3 आहे पहिल्या फेरीतील. इनफिल्डला क्लिअर केलं डी पेक्षा खेवरला. वन्स अगेन बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दुसरा चौकार. पाटीलच्या बॅटनं 8 धावा धावपलिकावरती. 3 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे त्यामुळं इथे इनफिल्डला क्लिअर केल्यानंतर धावा जरूर पाहायला मिळतात. चौकारांची हॅट्रिक या बॉलवरती पाहायला मिळेल का? स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. अगदी लॉंग ऑफवरनं फिल्डर आले डीपमध्ये. एकच धाव आहे. बॅकअप भरपूर चांगला. फिल्डिंग थोडासा स्टँडर्ड वाढवावा लागेल बेतवडे टीमला कारण का 2 बॉल 2 चौकार ज्या पद्धतीने आले. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे त्या धावा एवढ्या मागण्या नाहीच आहेत परंतु अशाच पद्धतीने धावा बनल्या तर मात्र येणाऱ्या षटक्यामध्येही आक्रमणाला सुरुवात केली जाईल यात शंका नाहीये. टॉपेज आहे परंतु सेकंड स्लिपला बॉल अडवला जाईल. इथे एकच धाव. दरम्यान या बॉलवरती खातं उघडलं जाईल तेजस पाटीलचं. 10 धावा दुहेरी अंक गाठला जातोय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. 5 बॉल 10 धावा धावपलिकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेचा हा पहिला षटक आहे आणि रोशन स्ट्रायकर एंडला त्यानं 2 चौकार दाखवले त्यामुळं शेवटच्या बॉलवरती काय केलं जाईल. एकाच चांगला फटका. लोअर फुलटॉस होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे परंतु मिड विकेटला फिल्डर आहे डीपमध्ये आणि एकच धाव या शेवटच्या बॉलवरती. टोटल 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद. धावा धावपलिकावरती बिनबाद. किरोळी संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय. जय वागेश्वर प्रसन्न किरवली संघ बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतो. 11 धावा धावपलिकावरती. पहिलं षटक समाप्त आहे. 11 धावा धावपलिकावरती आहेत. बिनबाद आहे. नवीन गोलंदाज पुष्कर पाटील आलाय. बेतवडे सी टीम कडनं पुष्कर आलाय. नवीन गोलंदाज आलाय पुष्कर पाटील आहे. P2चं दुसरं षटक आहे आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला रोशन पाहायला मिळतोय. ब्लॅक ड्रेस कोट मध्ये आहे. जय वागेश्वर प्रसन्न किरवली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला.
फुलटॉस पनिशमेंट आहे. गॅप भरपूर मोठा आहे. डीप पॉइंटला बॉल चाललाय सीमा पलीकडे पहिल्या बॉलवरती चौकार. आणि तिचा फायदा खरं तर फलंदाज रोशम पाटीलनं आपल्या डावातीला तिसरा चौकार दाखवला गेलाय. पुढचा बॉल गोलंदाज पुष्करचा टॉप एज आणि लेग स्लिपला इथे मात्र झेल ड्रॉप आहे. अगदी फिल्डर पाहिलं तर अर्णव पाटील आहे. अडकनं झेल ड्रॉप केलाय अगदी आणि एक धाव या बॉलवरती पाहायला मिळेल. जीवनदान मिळालं ते रोशन पाटीलला. 16 धावा धावपटलावरती आहेत. बिनबाद 16 आता तुम्हाला पाहायला मिळतात स्कोर कार्डवरती धावा सध्याच्या घडीला. टॉस गमावल्यानंतर किरोली संघ बॅटिंग करतो परंतु इथे जीवनदान मिळालं रोशन पाटीलला. कितपत ते जीवनदान चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये राहिलं जाईल हेही पाहावं लागेल. पुष्कर पाटील पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर सिंगल आली आहे. स्ट्रेट डावीचा फटका आहे. मिडॉन होता. मिडॉनला बीट केला. बॉल चाललाय. फिल्डिंग चांगली आहे परंतु बॉलला अडवू शकत नाहीये. लॉंग ऑफरनं फिल्डर आलाय. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. हा पहिला चौकार आलाय फलंदाज तेजस पाटीलच्या बॅटनं आणि 20 धावा धावपटलावरती लागतात. 3 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. 3 बॉल अजून शिल्लक आहेत. P2चं षटक आहे. सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. रोहिंजन चिनू पाटील यांचा संघ आहे. त्यांच्या विरोधात खाराडी संघ पाहायला मिळेल. खोलात टाकला बॉल. मिडॉनला तिकडे बीट केलं. अगदी डीप एक्स्ट्राला फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव आहे या बॉलवरती. काऊ कॉर्नरला तिकडे फिल्डर होतं डीप मध्ये. एक धाव आली या बॉलला. सिंगलच्या मदतीनं आता धावा धावपालिकावरती लागतात एकूण 21 धावा. 4-1 सध्याच्या घडीला पुष्कर पाटील हे षटक आता सध्याच्या घडीला हाताळतोय. एज लागली होती परंतु बॉलला अडवलं जाईल. एक धाव दरम्यान या बॉलवरती जरूर पाहायला मिळेल. बाहेरचा लाईनचा बॉल होता ते अगदी बॉटम एज तिथे मात्र लागली होती आणि तिथे बॉल अडवलं गेलं यष्टिरक्षकाकडनं. सिंगल धाव आली धावपालिकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चौकार सिंगल आणि त्याच्यानंतर सिंगल आले. आता पुढचा बॉलवरती किती असेल. शेवटचा बॉल आहे आणि फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तेजस स्ट्रायकर इनला. हाफ ट्रॅकर टॉप एज आहे. लेग स्लिपला बॉलला अडवलं जाईल. एक धाव या ही बॉलवरती पाहायला मिळते. बॉलिंग भरपूर चांगली आहे परंतु फिल्डिंग तेवढीच ताकदवान आहे. षटक समाप्त आहे. 2 षटकं समाप्त झाली. पॉवर प्लेची 23 धावा बिनबाद. धन्यवाद. लहू फडके सरांचा आवाज आपण ऐकत होता. त्यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. तिसऱ्या षटकाची सुरुवात सौरभ पाटील. हो चांगला फटका या ठिकाणी चाललाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि या चेंडूवरती मिळतील एकूण धावा 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला धाव पुस्तकावरती 25. ट्वेंटी 25 धावा. हो बॅटच्या स्लॉट मध्ये
ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू चाललाय सरळ, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, चेंडू सीमा पार आलेला हक्क मध्ये त्याने 11 धावा खर्च केल्या आणि या स्पेल मध्ये पाहिलं तर 8 धावा 2 चेंडूवरती तो खर्च करतोय गोलंदाज यार. हो, यावेळी जोराचा प्रहार करायचा होता ऑन साईडला, चेंडू डीप मिड विकेटला मिळतील या चेंडूवरती फक्त. हो, सिंगल होती तिथे मात्र डबल. क्या बात आहे, चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील, 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे ठेपलाय. धाव पुस्तकावरती एकूण धावा 33 धावा. चला, कार्डी संघाचे संघनायक आणि रोहिंजन संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो मित्रांनो. हो हो, ताकदीचा प्रचंड वापर, चेंडूला पाठवलाय ढगात, चेंडू सीमा पार, षटकार. 39 39 धावा आहेत. जबरदस्त ताकदवर पॉवरफुल सक्सेसफुल फटका या ठिकाणी पाहिला. धाव पुस्तकावर एकूण धाव 39 39 धावा आहेत. चला, चेंडूची पूर्तता करा. ओके ओके, चला निलेश दादा. तेजस इथे बरसत असताना आपण पाहिला. 39 39 धावा धाव पुस्तकावरती. हो, चांगला फटका चालला, चेंडू डीप लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील, येतील, वागतील, उचलतील. हो, कलेक्टिंग थोडीशी खराब होते. एक धाव राजे 11 बेतवडे. क्या बात आहे, नावात दहशत आहे, नावात दरार आहे. शेवटचा बॉल 41 41 फुल टॉस. हा चेंडू तर फुल टोल उचल करून देणार आहे. चेंडू पाठवलाय सरळ, मनोज पवार सरांचा इशारा येतोय की चेंडू जातोय सरळ सीमा पार, षटकार. आपण आज पॉवरफुल गोलंदाजी पाहिली आणि त्यांचा संघ आज आपण पाहिला बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत ते. यावर मध्ये 24 धावा आल्या, 47 रन झाले 3 ओव्हर. 47 या षटकामध्ये तब्बल धावा आले 24. 47 झाले. याला 24 आले. 24 आल्यात 47. एक घेतले का? सॉरी. थांबा. सॉरी. आता राहुल बोलतो, मी बोलतो ना. एक धावाचा झाला. 23 झाले. 46 झाले. 46 झालेत मित्रांनो, माफ करा. 46 धावा. हे बॉल सुटला ना आताशी. रोशन पाटील आणि तेजस पाटीलची ही तेजोमय कामगिरी पाहतोय.
हॅलो. गोलंदाज तयार षटक क्रमांक इथे आपण पाहतोय चौथा प्रगतीपथावर रिवन तांडेल इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. एक सलामीवीर ही जोडी आपण पाहिली. भागीदारी पार्टनरशिप भरपूर चांगली झाली आहे. रोशन पाटील आणि तेजस पाटील 46 धावांची पार्टनरशिप. फुल टॉस होता. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक धावतात पलतायत चेंडूपर्यंत पोहोचतात तोपर्यंत इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 2 धावाच्या बरोबरीने 48 धावा धाव पुस्तकावरती. जय वागेश्वर 11 किरवली संघ आणि राजे 11 बेतवडे. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू षटकातील हो यावेळी चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक गुड बॅलन्स. बॉडी बॅलन्स भरपूर चांगला. क्षेत्ररक्षक होते तिथे. सचिन टिपला झेल संपलाय. फलंदाज तेजस पाटीलचा खेळ. मंगेश म्हटलं तर भरपूर चांगला खेळाडू आहे मित्रांनो. चांगले गायक देखील आहेत. जबरदस्त आवाज देखील आहे. टाळ्यांचा प्रतिसाद नक्कीच पाठीराख्याच्या माध्यमातून त्याच्यासाठी देण्यात येतो कारण तेजसच्या बॅट्समधून धावा पाहिल्या 25 धावांची इनिंग. क्या बात आहे. बायकरमॅन मंगेश तर नजर असेल मंगेशच्या खेळीवरती. धावा मी म्हणे एक सन्मानजनक धावसंख्या आहेत कारण पहिल्या दोन्ही खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप पाहिली. 48 धावांची एक बिग पार्टनरशिप पाहिली. रेवण पाटील गोलंदाजी करतायत. रेवण तांडेल गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. हो स्विच हिट आलेला प्रहार. चेंडूला पाठवला सरळ दीप टर्मॅन रिझन मधून चेंडू आउट ऑफ दी पार मिळतील. या चेंडूवरतील 4 रन. किरवली संघाचे एक लेजंड क्रिकेटर आमचे बंधुतुल्य मित्र संदीप शेठ पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. संदीप दादा आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हो वाईट यॉर्कर जबरदस्त गोलंदाजी. षटकाचा विचार केला राहुल तर अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रेवणची गोलंदाजी पाहिली. 52 धावा धाव पुस्तकावरती. किरवली संघ चे वागेश्वर किरवली. मंगेशकडनं भरपूर अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, महत्वाकांक्षा आहेत. फुल टॉस होता. दिशा दाखवली डेब्यूट विकेटमध्ये. गोलीच्या वेगानं चेंडू सीमा पार. हीच तर ओळख आहे मंगेश पाटील. सीमा पार चेंडू 4 रन. गोलंदाज तयार. षटकातील अंतिम चेंडू 56 धावा धाव पुस्तकावरती. पुन्हा एकदा प्रहार. सापला रचलाय डाऊन दी ग्राउंड. फलंदाज बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. मंगेशला परतावं लागेल. यशनं टिपलं त्या ठिकाणी झेल. फलंदाज मंगेशचा संपतो इथे खेळ. आणि काय जबरदस्त खेळ आपण सातत्यानं आपण अनिल दादांचा खेळ पाहतोय. वेल फिनिशर आहेत परंतु इथे चांगला टार्गेट आता इथे सेट करावं लागेल. एक आक्रमक खेळाडू आहेत आमचे नरेश पाटील.
कॉमेडी किंग मॅचचा आनंद घेत असतील. नरेश भाऊ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मयूर दादा देखील मॅचचा आनंद घेत असतील. ज्ञानू नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक मॅचचा आनंद घेत असतील. स्वागत आहे सर्वांचं. संदीप भोईर अंतिम षटक. यावेळी चेंडू हवेच्या लाटांवरती बॅक टू द बॉलर. जेल टिपला जाईल का नाही आहे. नक्कीच कठीण होता हा जेल. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावाच्या बरोबरीनं संघ जाऊन 58 धावसंख्येवरती ठेप आपण पाहिली. चांगला खेळ इथे करताना आपण त्याचं 5 षटकांची मॅच. लाजवाब स्पर्धा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. संदीप भोईर स्ट्राईक एंडवरती आपण फलंदाज पाहतोय. रोशन पाटील सलामीवीर. हा ट्रॅकर होता. वा वा रे वा. पट्ट्याने ठोकलाय सरळ कॉम्बॉक्स मध्ये चेंडू येतोय. चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. चौसष्ट धावा धावपुस्तकावरती. क्या बात आहे. 64 धावा. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू. आक्रमणाला सुरुवात केली अंतिम षटकामध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका तर बसलाय. क्षेत्ररक्षक रेवंत तांडेलनं टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. रोशनने 30 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आपल्या टीमसाठी साकारली. तर रोशन गेले टाळी तो बनते मेरे दोस्त. आदर्श ड्रेस कोड भरपूर चांगला दोन्ही संघाचा. ज्या पद्धतीनं राजे 11 बेतवडे सी टीम इथे खेळत असताना अगदी भगवा प्रतीक जबरदस्त खेळ. त्यांची देखील फलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली या मैदानावरती. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिला विकेट टेकन. संदीपची गोलंदाजी पाहिली. शेवटचे 3 चेंडू जागा बनून खेळण्याचा प्रयत्न होता. दांडी गोल. फलंदाज बाद. क्या बात आहे. जबरदस्त. इनसाइड एज लागली. फलंदाज बाद. दोन चेंडू आणि दादा स्ट्राईक साठी अगदी ज्या पद्धतीनं माशा पाण्याविना कसा तळमळतोय अगदी त्याच पद्धतीनं तो अनिल दादा आता नॉन स्ट्राईक गेमवरती कधी एकतरी चेंडू त्याच्या बॅट्समध्ये येऊ द्या. एक जबरदस्त चिनू या. स्वागत आहे आपलं देखील. एक आमचे आदर्श खेळाडू आहेत आणि आमचे बंधुतुल्य मित्र देखील आहेत. चिनू या. आपलं स्वागत आहे चिनू दादा पाटील. चला कार्डी संघाचे संघनायक आणि रोहिंजन संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. कार्डी टीम आपलं देखील मनापासून स्वागत आहे. कार्डी टीम देखील या ठिकाणी आहेत. स्वागत आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका फसलाय डीप लॉंग ऑन मध्ये. फलंदाज बाद. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिक संपादित. एकदा जोरदार टाळ्या. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतो संदीप भोईर साठी. क्या बात क्या बात क्या बात. अनिल पाटील यांना मात्र आता नॉन स्ट्राईक एंडवरतीच उभा राहावं लागणार आहे. शेवटचा बॉल. आविष्कारचा चमत्कार लास्टच्या बॉलवरती कशा पद्धतीने असेल. धावसंख्या पाहिली. राहुल सर आम्हाला सांगतात 64 धावा आहेत. 64 धावा. स्पर्धा आपण पाहतो. प्रचंड मेहनत आमचे प्राप्ती लाईव्हचे आमचे बंधुतुल्य मित्र जितूदादा गोंधळी संपूर्ण स्पर्धा ते कव्हर करतात. आता समुद्र पार 198 देशामध्ये स्पर्धा आपण पाहिली. यूट्यूबच्या माध्यमातून लोक एन्जॉय करतात. क्या बात आहे जितू दादा. बॅकच्या स्लॉट मध्ये इथे गॅप भरपूर मोठा स्क्रीनला टच होतोय आणि अंतिम चेंडूवरती शेवट गोड करणारा हा फटका पाहिला. चेंडू सीमा पार. खणखणीत षटकार आणि षटकाराच्या बरोबरीनं
संघ जाऊन ठेपला धाव पुस्तकावरती. एकूण धावा 70. 71 धावसंख्येचं आव्हान असेल तो मात्र राजे 11 बेतवडे टीमला. या रोहिंजन टीम चिनू दादा या पण टॉस करू. कार्डी संघ स्वागत आहे आपलं देखील. मोहन दादा पुरजी यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकीत संपर्क करायचे आहेत. आमचे ओमकार आता गुणलेखनाच्या भूमिकेत, पंचांच्या भूमिकेत, संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी आहे. क्या बात आहे. ओमकार ओमकार की जय जयकार. चला मोहनदादा पोरजी यांना विनंती केली की आपण नाणेफेकी ते संपन्न करावे. या दोन्ही टीम केतन स्वागत आहे आपलं देखील. चला काटे टीम टॉस करू आपण. 5 षटकांची मॅच. क्या बात आहे अंकित फॉर्च्यून इव्हेंटचे ग्रेट कॅमेरामॅन. क्या बात आहे अंकित स्वागत आहे आपलं देखील. 12th मॅन आहेत आज ते. क्या बात आहे या अंकित स्वागत आहे आपलं देखील. चला मोहन दादा या आपण टॉस करू. चला प्रेक्षक वर्गांसाठी आयबा जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. दोस्ती दुनियातील राजा माणूस गोमेश शेठ माळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि टॉयटा शोरूम यांच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय एक जबरदस्त ग्लास. त्यामध्ये तुम्ही कॉफी देखील घेऊ शकता, चहा घेऊ शकता, गरम पाणी देखील घेऊ शकता. क्या बात आहे. आणखीन काही होऊ शकतं पण हरकत नाही. ग्लास आहे. चल टॉस करूया आपण. मोहनदादा पोरजी या स्पर्धेचे भक्कम समर्थक. या महागुरु माहितीचा महासागर महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक महागुरु आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जलपान के बाद महागुरु सर आपका स्वागत है. हॅलो. तत्पूर्वी मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. रोंजण गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय विलास शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. विलास शेठ पाटील यावं आपण व्यासपीठावर. आपलं जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. आणि त्यांच्या समवेत आदरणीय जितू शेठ पाटील रोहिंजण यांचं इथे आगमन झालेलं आहे. जितू शेठ आपलंही मनपूर्वक आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. यस महागुरु आपण या ठिकाणी बघतो प्रेक्षक वर्गांसाठी हायवा जेलसाठी गोमेश शेठ माळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि टॉयटा शोरूम यांच्याकडनं एक ग्लास देखील आहे. क्या बात आहे. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आहेत मोहनदादा पोरजी. संपूर्ण स्पर्धा कव्हर करतात. मित्रांनो ज्या ज्या वेळीस या मैदानावरती स्पर्धा असतात त्या त्या वेळी मोहनदादा पोरजी यांची प्रचंड मेहनत. पहिलाच बॉल मंगेश. हो इथे आपण पहिलाच कट करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. पंच मनोज पवार सरांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे, वाईट आहे. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावं लागणार आहे. 71 धावांचं लक्ष आहे. ओमकार आज आमच्या गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. क्या बात आहे. प्रचंड मेहनत आहे ओमकार तुमची देखील. नेक्स्ट बॉल पहिला चेंडू खराब. स्ट्राईक इनवरती प्रथमेश पाटील. हो एज लागली आहे. फलंदाज बाद होत आहेत. प्रथमेश पाटीलचा खेळ समाप्त.
पाहतोय जय गणेश्वर दानसर चषक 2025 मध्ये आमचे बिग सपोर्टर सतीश शेठ म्हात्रे, साक्षी स्टार इनामपुरी, गोमेश शेठ माळी, दोस्ती दुनिया राजा माणूस, योगेशजी घरत, त्यानंतर आमचे समीर घरत असतील, निलेशजी पोरजी, बंडू शेठ गोंधळी, रेवणदादा वावेकर, प्रल्हादजी पोरजी, मकबूल शेख. त्यानंतर स्पर्धेमध्ये आपण पाहिली अप्रतिम मेहनत आमचे अमीरजी पोरजी, किरणजी म्हात्रे, अलंकार पोरजी, त्यानंतर तेजस गोंधळी, तुषार राईंजे, दर्शन वावेकर, काळू गोंधळी, सोहेल शेख, आमचे अण्णा अरमान शेख, सुनील घरत, राज घरत, संस्कार म्हात्रे, पारस पोरजी, राहुल पोरजी, सागर पोरजी, विघ्नेश पोरजी, त्यानंतर ऋतिक वावेकर, प्रकाशजी हेगडे साहेब, त्यानंतर गणेशजी पोरजी, केतन गोंधळी, किरण पाटील, संकेत गोंधळे असतील, ओमकार पोरजी, सिद्धेश पोरजी, त्यानंतर किशोरजी पोरजी, कैलास पोरजी, महेश पोरजी, संतोष दादा पोरजी, संपूर्ण पोरजी परिवार प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅट्समन पुष्कळ येतात, हो कट करतायत गॅपमध्ये, गलीमध्ये डायरेक्ट हिट, क्या बात आहे, करीबी मामला, डायरेक्ट फलंदाज बाद, क्या बात आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय उत्तर शिव संघाचे आहेत तेजस दादा, क्या बात आहे. आम्ही तडापर घेत नाही, तेच मनोज पवार सरांनी ते शिकवून दिले की ज्यावेळी क्रिटिकल मुवमेंट असेल त्यावेळीच आपण तडापर घ्या. क्या बात आहे तेजस दादा, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि स्पर्धेच्या माध्यमातून आपला आभार. बंडू दादा गोंधळी, दोस्ती दुनियातील राजा माणूस मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी महागुरु 3 कूलर देखील देण्यात आलेले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय रामदास कलराम गोंधळी यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं आमचे बंडू शेठ गोंधळी यांच्या माध्यमातून आम्हाला ते कूलर देण्यात आलेत. त्यांचं मनापासून आभार. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पंच म्हणून पवार सरांचा इशारा, व्हाईट बॉल. आणखीन एक चेंडू फेकायला एक धाव पुस्तक करते, धावा पहिल्या तब्बल 2 धावा आहेत. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथा मंगेश पाटील इथे गोलंदाजी करत असताना 2 वाईट आलेत. चांगली गोलंदाजी मंगेश पाटील, ओहो जबरदस्त गोलंदाजी, ऑन साइडला फ्लिक केला चेंडू, क्षेत्ररक्षक धावतात, पलतात, मिसफील्ड, चुकीला माफी नाही आहे. क्षेत्ररक्षक कोण होता अनिल इथे मिसफील्ड करतायत. एक धाव तुम्हाला संघर्ष निर्माण करून देत असतो, या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. या प्रकारचे आता हेगडे साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत. जलपान के बाद स्वागत आहे सभी का. हो फटका बसला, बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, हो टिपला झेल मंगेशनं, संपलाय फलंदाज सचिन पाटील सखील. मयूर पाटील आमचे जितूदादा गोंधळे यांचे बिग फॅन आहेत आणि त्यांचे बंधुतुल्य मित्र देखील आहेत. मयूर पाटील फ्रेंड आहे, हरकत नाही आहे. लंगोटी यार, तर चांगला खेळ इथे साकारावा लागेल. मयूरमध्ये क्षमता आहे बिग हिट करण्याची. धावफलकावरती धाव पाहिल्या तब्बल 6. सन्माननीय सदाशिव पोरजी, दोस्तीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचं व्यासपीठावर आगमन. क्या बात आहे महागुरु. सर्व पाहुणे वर्ग अगदी जबरदस्त स्पर्धेसाठी जबरदस्त आपण मॅच एन्जॉय करतोय. लाजवाब. सन्माननीय रोंजण गावातील सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय श्री विलास शेठ पाटील यांच्या वतीने समालोचक आमचे मित्र साई राजे 500 रुपयाचं बक्षीस
आणि त्याचबरोबर आमच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. क्या बात आहे. दानशूर दात्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार देखील. आणि स्पर्धेमध्ये दमदार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 3 कूलर देखील देण्यात आले. स्वर्गीय रामदास काळूराम गोंधळे यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय बंडूशेठ रामदास गोंधळे यांच्या माध्यमातून भरपूर मोठा सहकार्य देखील देण्यात आलं. महागुरु त्यांचं देखील आभार. चला, या स्पर्धेमध्ये आम्ही पाहतो आमचे समालोचक मित्र साई राजे तुमच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आदरणीय विलास दादा पाटील रोंजन यांच्या वतीने आणि निश्चित स्वरूपात आदरणीय श्री आमचे सदाशिव पोरजी यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक किशोर दादा आभार व्यक्त करत आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. सर्व दानशूर दात्यांचा मनापासून आभार. मनाच्या अंतःकरणातून आपण आभार व्यक्त करू, कारण जबरदस्त मेहनत स्पर्धेमध्ये देखील ज्या वेळेस या ठिकाणी मॅचेस असतात त्यावेळेस आमचे बंधूंचं भरपूर प्रेम या ठिकाणी मिळत असतं. त्यांचा मनापासून आभार. हो, यावेळेस हा चेंडू आपण पाहिला, वेग होता, वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय मंगेश च्या नंतर गोलंदाज आलाय आविष्कारचा हा चमत्कार, आविष्कार पाटील. सदाशिव दादा पोरजी, क्या बात है. जबरदस्त व्यक्तिमत्व, दिलखुश व्यक्तिमत्व. परंतु फलंदाज बाद होत आहेत. फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय पुष्कळ पाटील. जबरदस्त मॅच, लाजवाब स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करत असताना जय गणेश्वर दानसर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रिकेटचा हा रणसंग्राम, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा लाजवाब स्पर्धा, पारदर्शक आणि प्रेक्षक वर्गांसाठी एक गुड न्यूज आहे पहा मित्रांनो. तुमच्यासाठी हायवा जेलसाठी आमच्या गोमेश शेठ माळी यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो. वेग, प्रचंड वेग, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. चला, प्रेक्षक कमाल जेलसाठी गोमाशेठ माली, दोस्तीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व गोमाशेठ माली यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस प्रेक्षकांसाठी असणार आहे. आणि टोयोटा जो शोरूम आहे मित्रांनो, त्यांच्या माध्यमातून आपल्याला कॉफी कप नक्कीच मिळणार आहे. स्विच हिटचा आश्रय, विनाशकालीन विपरीत होती, सरळ बॅटने रन्स येत नाहीये म्हणून बॅट उलटी गेली होती. लेग बायचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून. धाव पुस्तकावरती एकूण धावा आमचे ओमकार सांगतात की धाव पुस्तकावरती एकूण धाव फक्त आणि फक्त 7. 71 धावेचं लक्ष्य गाठायचं आहे. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. किरवली जे वागेश्वर क्रिकेट क्लब किरवली यांच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलाय सरळ खेळाडू कक्षामध्ये. तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. चेंडू सीमा पार, म्हणतात ना. या फटक्यांची गरज आहे टीम राजे 11 बेतोडे टीमसाठी. हा तालणार आहे, संकट मोचक आहे तो खेळ इथे साकारत असताना फलंदाज मयूरच्या बॅट्समधून येतो. या संघर्षाचा षटकार, षटकाराच्या बरोबरीने धावफलकावर एकूण धावा 13. लास्ट बॉल षटकातील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु जास्त चेंडू बाहेर निघतात, टर्न होत आहे चेंडू आणि पंचामच्या दिशेने वळतात वाईटची खून. पंचामचे पाहतोय जबरदस्त मेहनत स्पर्धेमध्ये पाहिली. तितके चांगले खेळाडू देखील आहेत. आमचे मनोजी पवार सर असतील, त्यानंतर आमचे तेजस दादा. स्पर्धेमध्ये त्यांची मेहनत आणि भरपूर प्रेम आणि त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून तेजस दादा तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. 2 राऊंड देखील जिंकल्यात. आनंदाची डोही आणि आनंदाचे तरंग. एक मॅच जिंकली तर एक ट्रॉफी फिक्स. हो वेग, क्या बात आहे. शेवटचा चेंडू इथे जातोय डॉट. 2 षटकाचा खेळ समाप्त. धाव पुस्तकावरती एकूण धाव संख्या 14.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा आल्यात. ओंकार आम्हाला सांगतायत की 14 धावा. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि 57 धावांची गरज. 19.00 ची सरासरी गाठाची आहे. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज येतात तेजस पाटील. 18 मध्ये 57. स्लोवर करतायत. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक. चेंडू सीमा पार जातोय. पंच सांगतात की येतो या चेंडूवरती खणखणीत षटकार. काय इनोवा कार ज्या ठिकाणी पार्क केली आहे मित्रांनो, आमचे कोण चालक मालक त्या ठिकाणी असतील विनंती करीन आपण पुढे पार्क करा. खेळाडूसाठी काय सूर्याचे जे किरण आहेत तार आहे का? इनोवा इथं समोर एंट्री जवळ बंडू काकाची आहे का? तार पण पाठी घ्या पण सावलीमध्ये लावा. गोलंदाज तयार. स्विच हिट. पुन्हा एकदा वारंवार चेंडू तुम्ही स्विच हिट केलंच असताना तुमची नजर भरपूर तेज असावी लागते. परंतु जातो चेंडू डॉट. गोलंदाज तेजस पाटील. पहिल्या चेंडूवरती षटकार. धावा पुस्तकावरती एकूण धावसंख्या पाहिली 29. माफ करा 20 धावा आहेत. फुलर लाईनचा चेंडू इथे मात्र टॅप करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक दूर वरनं येतात. हो सुरेख क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. एकच 2 धावा आल्यात. या 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपलाय. धाव पुस्तकावरती एकूण धावा 22. तेजस पाटीलची ही तेजोमय कामगिरी पाहतोय. लक्ष्य भरपूर मोठं आहे. तर लक्ष्यावरती पोहोचण्यासाठी तुम्हाला मात्र गोलंदाजावरती आक्रमण आणि फक्त आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेस देखील घुटना टेक परंतु चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाही आहे. चांगली गोलंदाजी तेजस्वी. लाजवाब गोलंदाजी. 22 धावा 71 धावा बनवायच्या तथा 14 मध्ये 49 धावांची गरज. 14 चेंडू 49 बनल्या जातील. ती क्षमता ती ताकद तुमच्यामध्ये असणं गरजेचं राहील. हो वेगाचे LBW फलंदाज बाद. फलंदाज बाद झाल्यात. यश पाटील हा फलंदाज बाद झाला. टॉस कोण जिंकला? टॉस रोंजन जिंकला. बेतोडे का लिहिलं? धन्यवाद सदाशिव दादा. खऱ्या अर्थाने भरपूर प्रचंड प्रेम सातत्यानं या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून मिळत असतो. दादा तुमचं मनापासून अधिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. गोलंदाजी मार्कवरती तेजस पाटील गोलंदाजी करतायत. चेंडू फेकून झाल्यात 5. अंतिम चेंडू नवीन फलंदाज सौरभ पाटील या ठिकाणी आपण पाहतोय. सौरभ स्लोवर करतात. मिश्रित गोलंदाजी. एक यशस्वी षटकाची सांगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा लागल्यात 22. आता 12 मध्ये 49 धावांची गरज आहे. 24.50. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 4 षटकार ठोकावे लागतील. तरी ते प्रेक्षक कमाल झेलसाठी अर्थात आयवा झेलसाठी सन्माननीय एक मैत्रीच्या दुनियातील एक दिलदार व्यक्तिमत्व गोमाशेठ माली डान्सर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. त्यानंतर आपण इथे पाहतो टोयोटा कंपनी वसंत टोयोटा या कंपनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एनर्जी खऱ्या अर्थाने बघा सकाळच्या सत्रामध्ये आपण ज्या ग्लासचा वापर करत असतो एनर्जी
आपल्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी खऱ्या अर्थाने आणि त्यांच्या माध्यमातून इथे ग्लासेस उपलब्ध करण्यात आलेले आहेत ते सुद्धा देऊन येथे मात्र आपल्या प्रेक्षक कमाल झेलचा जो विजेता ठरेल त्याचा मात्र इथे गौरव केला जाणार आहे. धन्यवाद महागुरु. 12 चेंडू 49 धावांची गरज. चला फास्ट केला आपण. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. बारा चेंडू 49 धावांची गरज. बरसावा लागेल. चांगला खेळ मैदानावरती साकारावा लागेल. गोलंदाज तयार. सुजल पाटील. 12 मध्ये 49. हो जबरदस्त गोलंदाजी. क्या बात आहे. मंत्रमुग्ध करून सोडणारी गोलंदाजी. जबरदस्त जबरदस्त. 12 मध्ये 49 होते. आता 11 मध्ये 49. मोठे फटक्यांची गरज आहे. मयूर पाटीलला इथे बरसावं लागेल. 6 चेंडू फेस केले त्याने. 6 धावेचं योगदान. सध्या तरी खराब कामगिरी. हो जबरदस्त सन्मान दिला. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. चला मॅच मध्ये आपण पाहिलं तर षटकार चौकार ज्यावेळेस येतील त्यावेळी मॅच देखील ऑन होणार. कारण आता समीकरण या ठिकाणी पाहतोय 10 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. भरपूर मोठा लक्ष्य आहे. सामने घना अंधेरा है. पहाड़ चढ़कर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. क्षमता तो दिखाओ अपना जलवा. फुलटॉ चेंडू. चेंडू चाललाय सीमारेषा लगत आणि हुलकावणी देतोय चेंडू. सीमा पार 4 रन. चला रोंजन टीमने जिंकलाय टॉस. कार्डिफ टीमला करायची फलंदाजी. संजय दादा गोदली या दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. फलंदाज बाद मयूर. हो हो प्रचंड वेग. क्या बात है सुजल. जबरदस्त गोलंदाजी. भेदकता पाहिली. मॅच आता एकतर्फा बनत आले. 7 म्हणजे 43. प्रत्येक चेंडू सीमा पार जरी केला तरी मॅच जिंकणं अशक्य प्राय. कारण चेसिंग कंपल्सरी आहे. 7 मध्ये तुम्ही 42 बनवू शकता. फलंदाज बाद होत आहेत. एकतर्फी मॅच आहे. मॅच मध्ये एन्जॉय नाही मित्रांनो. 6 मध्ये 43. 6 चेंडू 43.
चला रोहिंजन टीमनं टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. काटे टीम तुम्हाला क्षेत्ररक्षणासाठी उतरावं लागेल. समोरच्या दिशेनं स्क्रीनच्या लगत जातो चेंडू. हो हो जबरदस्त क्षेत्ररक्षण. औपचारिकता बाकी आहे मित्रांनो. जय वागेश्वर किरवली. अनिलच्या दिशेने चेंडू चाललाय. टिपला जय अनिलनं. संपलाय फलंदाज खेळ. साईराजे खऱ्या अर्थाने बघा जय वागेश्वर क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघ मंगेशचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. मंगेश पाटील ज्याने नव्या दमाचा संघ उभा केला. संघ खऱ्या अर्थाने तेजेश याच्याकडे तेजेश पाटील याच्याकडे खऱ्या अर्थाने संघाचं धुरा सांभाळली. परंतु अनेक स्पर्धेमध्ये मंगेश तुमचा संघ खेळताना आम्ही पाहत असतो. अभिनंदन करावे लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे संघ इथे उभा केलेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचं सुद्धा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलो आहात. क्या बात आहे. औपचारिकता बाकी महागुरु मॅच मध्ये एन्जॉय नाही आहे. एकतर्फी मॅच 4 मध्ये 42. सिंगल. आता काय फक्त औपचारिकता मॅच मध्ये ट्विस्ट नाहीये, मजा नाहीये. यू आर द शोईंग ओनली वन साइड मॅच. 3 चेंडू 41. व्हाईट बॉल. पंचचा इशारा तर व्हाईट बॉल. चला खारटी टीम आपण आता सज्ज राहायचे. गोलंदाज तयार. समोरच्या दिशेनं दीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकतर्फी मॅच आहे. दुहेरी धाव घेण्याची गरजच नाहीये. 2 चेंडूमध्ये 38 बनवायचे आहेत. जागा बनवून खेळताय. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमा पार 4 रन. चला फक्त एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू शेवटचा. एक चेंडू बाकी. या सौरभ जबरदस्त केला डोमचे. टिपला जेल. संपलाय फलंदाजा खेळ. आणि या मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला. जय वागेश्वर 11 किरवली संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि हाडलक राजे 11 बेतवडे आपण या ठिकाणी आल्यात, स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. तुमचं मनापासून आभार. पुढल्या मॅचसाठी पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला देतो आम्ही कॉम्बॉक्स कडनं मनपूर्वक शुभेच्छा. चला थँक्स साईराजा. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये जे वागेश्वर क्रिकेट संघ किरवली क्रिकेट संघ मंगेश तुम्ही विजय संपादित केलं. मनपूर्वक अभिनंदन. आणि बेतोडे क्रिकेट संघाने जे घनेश्वर क्रिकेट चषकामध्ये सहभाग घेतला. धानसर ग्रामस्थांच्या वतीने आपलं आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चला मॅन ऑफ द मॅच देऊया. खेळाडू आहे रोशन पाटील. 30 धावांची मॅरेथॉन इनिंग. धन्यवाद तेजस दादा. आपण भरपूर चांगलं सहकार्य केल्यात. आपलं मनापासून आभार. चला या रोशन पाटील याला